मित्र हो नमस्कार. मी चित्रकार वासुदेव कामत. मोगरा फुलला या चित्रसंवादामध्ये पुन्हा एकदा स्वागत. पूर्वी एकदा भगवान श्रीकृष्ण या विषयावरती मी चित्र मालिका रंगवली होती. त्यानंतरही अनेक चित्र कृष्णाच्या जीवनावरती मी रंगवली. त्यात प्रसंगचित्र असायची, काही वेळा बोधचित्र किंवा संकल्पना चित्र पण असायचे. आणि त्यानंतर अनेक अशी चित्रांची मालिका किंवा अनेक विषय जसजसे मनात यायला लागले आणि वाटू लागलं की पुन्हा एकदा आपण पुनश्च हरिकृष्ण या शीर्षकाने कृष्णावरती मालिका रंगवावी. काय करायचं, कुठले विषय घ्यायचे याची रेखांकनं होत होती. परंतु कृष्ण चरित्रावर आधारित आतापर्यंत चित्र केली, तर आता कृष्ण चरित्रापेक्षाही कृष्ण या संकल्पनेला, विचारालाच आपण या मालिकेमध्ये महत्त्व द्यावं. आणि म्हणून काय करायचं असं मी विचार करायला लागलो. त्यातलं पहिलं चित्र जे रंगवलं ते आज या ठिकाणी मी घेत नाही आहे. परंतु तो प्रसंग मात्र मला सांगावासा वाटतोय. असं म्हणतात की ज्या ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आहेत त्या ठिकाणी मारुती असतो, किंवा जिथे प्रभू रामचंद्र आहेत त्या ठिकाणी सहजच आकर्षित होऊन हनुमंत जातात. असेच ते एकदा नकळतपणे कृष्णाच्या समोर गेले असतील. बाळकृष्णाला बघून हनुमंत विचार करतायत की मी इकडे का आलो. आणि त्या बाळकृष्णाच्याही मनात आलं की याचा आपल्याकडे बघून जो संभ्रम झालाय तो दूर करायला हवा. बाळकृष्ण धावत धावत आपल्या देवघरात जातात आणि तिकडे असलेली रामाची मूर्ती घेऊन येतात आणि त्या रामाच्या मूर्तीला आपलंच मयूरपंखी लावून त्याला सांगतात की तो मीच आहे. सोहम सहा अहम, तो मीच आहे. हे मी एवढ्याचसाठी सांगतो कारण मग त्यावेळी पुनश्च हरिकृष्ण या शीर्षकाने जी मला चित्रमालिका रंगवायची ऐवजी त्याऐवजी आपण सोहम म्हणजे मी तोच आहे हीच मालिका रंगवावी. आणि ज्या ज्या ठिकाणी असा विचार प्रकट करता येईल, दाखवता येईल असे विषय हळूहळू स्फुरायला लागले. त्यातलंच हे चित्र आहे. या सर्व चित्रांमध्ये सोहम ही एकच भावना होती. ह्या चित्रातही सोहम हीच भावना आहे. परंतु या सोहमच्या पुढे एक प्रश्नवाचक चिन्ह आहे जे तुम्हाला जाणवेल, जे मला जाणवलं. भगवान कृष्णाची किती नावं आहेत? असंख्य नावं आहेत. कृष्ण जन्माष्टमीला रात्री ज्यावेळी तुळशीदल वाहतात त्यावेळी विष्णू सहस्रनाम जे म्हणून उच्चारलं जातं ते सगळं श्रीकृष्णालाच अर्पण केलं जातं. अशी अनेक नावं असलेला केवळ संस्कृत आणि शुद्ध नावाने हाक मारण्याचीच नावं असे नाहीत. त्यांच्या सवंगड्यांनी, गोपींनी,
ज्यांना ज्यांना तो आवडतो, ज्यांना ज्यांना तो प्रसन्न होतो, ज्यांच्या हृदयामध्ये स्थान घेऊन आहे, त्यांनी बोबड्या नावाने जरी हाक मारली तरी सुद्धा ते त्याला प्रिय वाटतं. अशी असंख्य नावं आहेत. आणि पुरुष सूक्तामध्ये सांगितल्याप्रमाणे सगळं व्यापून सुद्धा तो दशांगुळ उरलेला आहे. एवढी त्याची महानता आहे, असं ते व्यक्तिमत्व आहे. हा विचार लक्षात आला आणि म्हटलं ही नामावलीच आपण या सोहम मध्ये दाखवायची. आणि या भिंतीवरती जशी लहान मुलं गिरवायला लागली, लिहायला लागली की भिंतीवर लिहितात किंवा भिंतीवर चित्र काढतात, त्यामुळे ज्यांच्या ज्यांच्या हृदयामध्ये त्यांनी घर करून राहिले होते, ज्यांनी ज्यांनी त्याला आवडत्या नावाने हाक मारली, ती सगळी नावं आपल्या हाताने जळू त्या भिंतीवर लिहिलेली आहेत. आणि लिहिण्याची जागा सुद्धा जी आहे ती व्यापूनही तो त्याच्या पलीकडे आणखी आहे. आणि म्हणून माझ्या कॅनव्हासच्या चौकटीत किंवा त्या चित्रात असलेल्या चौकटीमध्ये न मावणारी अशी असंख्य त्याची नावं या ठिकाणी मी लिहिलेली आहेत. आणि स्वतः बाळकृष्ण त्या एक एक नावाकडे बघतोय आणि आपल्याच बोटांवरती तो मोजण्याचाही प्रयत्न करतोय. गदिमांनी जगाच्या पाठीवर या चित्रपटासाठी जे एक गीत लिहिलं आहे, बाई मी विकत घेतला श्याम, काय सुंदर गीत आहे. त्यात शेवटच्या कडव्यात गदिमा लिहितात की जितुके मालक तितुकी नावे, हृदयी तितुकी त्याची गावे. आणि तो दीन अनाथ अनाम राहिलेला आहे, त्याला कुठल्याही नावामध्ये बांधू शकत नाही आपण. तो दिनांचा अनाथ आहे पण त्याला नाव नाही आहे. तो निर्गुण आहे, निराकार आहे. अशा प्रकारची सगळी भावना जणू त्या श्रीकृष्णाच्याच बाळकृष्णाच्याच मनामध्ये येत आहे की काय. त्यामुळे आपण त्या चित्रासमोर उभा राहिल्यानंतर तो कृष्ण ज्याप्रमाणे ती नावांची यादी पाहतोय किंवा मोजतोय, तसंच ते चित्र पाहत असताना त्या चित्रातली सगळी नावं आपल्या हृदयात असलेला विराजमान असलेला कृष्ण ती नावं वाचतोय. आणि आतल्या आतच तो निश्चितच मंद स्मित करत असेल की जे चित्र पाहताना तुमच्या चेहऱ्यावर येत आहे. असं हे चित्र साकार झालं. गॅलरीमध्ये लावलं होतं त्यावेळी आम्ही गॅलरीत एक नियम केलेला असतो कोणी फोटो काढू नये म्हणून. परंतु अनेक जण यायचे की एका चित्राजवळ मला उभं राहून फोटो काढायला परवानगी द्याल का. त्यांची जी अजिजी असायची, त्यांचे जर मागणं असायचं, तिथे मी नकार देत नव्हतो. फक्त विचारतो का बाबा एवढी चित्र केली आहेत तर मला तेच चित्र. तर म्हणतो त्यात कुठेतरी माझं नाव आहे. गंमत वाटायची. जो बाळकृष्ण हे माझं नाव आहे का म्हणून बघतोय आणि ज्याचं नाव ठेवलेलं आहे तो माणूस त्यात माझं नाव आहे या इच्छेने त्या चित्राबरोबर सेल्फी काढू इच्छितो. सेल्फीचा जमाना आहे. मी नकार देत नव्हतो. परंतु हृदयस्थ असलेला माझ्याकडचा जो बाळकृष्ण आहे तो सुद्धा त्या सेल्फी काढणाऱ्याकडे बघून असाच स्मित करायचा. अशी अनेक चित्र भाव प्रकट करण्यासाठी जणू काही माझ्याकडून कोणीतरी काढून घेतली, माऊलींनी काढून घेतली असं म्हणायला हरकत नाही. तर हे चित्र तयार झाल्यानंतर जो आनंद देत होता ते आजही आनंद देणारा आहे. मित्रहो, अशाच काही चित्रांच्या बाबतीत माझे जे काय मत आहे, माझे जे काय विचार आहे, मी पुन्हा तुमच्या पुढे मांडण्यासाठी उपस्थित राहीन. नमस्कार.